काही लोकच असतील ज्यांना संजगिरी सर कोण हे माहित नाही. संजगिरी सर एक व्यक्ती म्हणून, एक अवलिया म्हणून कसे होते? अवलिया म्हणजे तो जगन्मित्र होता. हं. म्हणजे त्याच्यावर कोणी टीका केली, हं. मला राग यायचा. बरं. पण त्याला तो सोडून द्यायचा. तो म्हणायचा, "हे बघ, 100 लोक जेव्हा कौतुक करतात, तेव्हा एखादा कोणतरी असं निघायचं. त्याच्याबद्दल विचार करायची काही गरज नाही. त्याचा विचार करून आपला दिवस नाही खराब हं. करायचा." हं. असं त्याचा तो एक वेगळंच हे होतं. पण मग नोकरी करायची आणि चित्रपट, संगीत आणि क्रिकेट ह्याच्यामध्ये वावर करायचा, हे कसं जमलं सरांना? खरंच आवड होती त्याला. म्हणजे क्रिकेटची तर होतीच लहानपणापासून. हं. तो क्रिकेट खेळायचाही. हं. म्हणजे इव्हन बीएमसी मधून सुद्धा तो क्रिकेट खेळत होता. बरं. ते काही लोकांना असं वाटतं की त्यांनी हातात कधी बॅट नाही धरली, पण तसं नाहीये. हं. तो कॉलेजमधून पण खेळत आणि बीएमसी मधून पण खेळत होता. दारूवाला शील्ड मला वाटतं होती. बरं. ती पण तो खेळत होता. हं. आणि सिनेमाची तर तो नेहमी म्हणायचा की मी कॉलेजमध्ये असताना 72 सिनेमा पाहिले. बरं. दांडी मारून. हं. त्यामुळे त्याला ते आणि ते लक्षात राहिले होते. हं. त्यातले काही शॉट्स म्हणजे आम्ही जेव्हा प्रोग्राम करत होतो, हं. तेव्हा त्याच्या ते लक्षात असायचे की तो अमुक शॉट आहे, अमुक पिक्चरमधले. हं. हे ती आवड होती म्हणूनच बरोबर. हे होतं. पण बरोबर. तसं त्याला इंजिनिअरिंगची पण आवड होती. हं. असं नाहीये की म्हणजे सिव्हिल इंजिनियर होते ना ते? हो, सिव्हिल इंजिनिअर. हं. तर ती पण त्याला आवड होती. हं. हं. तो मग क्रिकेट आणि ह्याची तर होतीच. हं. पण इंजिनिअरिंग म्हणजे त्यांनी ऑप्शनला टाकलं असं नव्हतं. हं. हं. म्हणजे आम्ही जसा करायचं. अभ्यास ऑप्शनला टाकलाय तसा त्यांनी टाकला नव्हता. टाकला ना. हं. आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही एक किस्सा सांगितलात त्यांच्या डॅम बद्दल का हां. लेक बद्दल काहीतरी, तर तो जरा सांगा ना आम्हाला. अ, तो ह्याला गेला होता नागपूरला हं. आणि त्यांनी तिथे फोल्डेड रिझर्व्हॉयर हं. हे डिझाइन हे केलं होतं. तो शिकला होता तिकडे. मुंबईत आल्यावर त्याला असं वाटलं की कॉटन ग्रीनला आपण तसं हे करावं म्हणून. बरं. ते प्रोजेक्ट करावं. हं. बीएमसीला तिथे म्हणजे पाण्याचा हे होता काळा चौकीला. तर त्याला असं वाटलं की ते डिझाइन आपण हे करावं. ते बीएमसीच्या इतिहासातलं ते पहिलं हे होतं. फोल्डेड रिझर्व्हॉयर. फोल्डेड रिझर्व्हॉयर. बरं. ते त्यांनी स्वतः ते डिझाइन वगैरे केलं होतं. हं. पण दुर्दैवाने तिथला जो काही कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला ते काही फारसं हे नव्हतं. रोज उठून तिचा झगडा होत होता. बरं. पण तो झाला म्हणजे पूर्ण झाला. हं. थोडा लांबला तो. हं. पण दुर्दैवाने त्याला त्याचं क्रेडिट मिळालंच नाही. ना त्याला कोणी म्हणजे जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा ना त्याला कोणी बोलावलं, हं. ना कुठेही त्याचं नाव आलं, की हा असा हे द्वारकानाथ संदगिरीने केलेला आहे म्हणून. हेच तर दुःख आहे की जो क्रिएटर असतो त्याला विसरला जातो. पण ते तो विसरला. त्यानंतर त्यांनी त्याचा कधी विषयही काढला नाही. नाही, अवलिया माणूस तसाच असतो. तो आजचा दिवस आजच विसरतो हो. आणि पुढचा दिवस नव्याने सामोरा जायचा प्रयत्न करतो. सरांचं टोपण नाव पप्पू का? हो. म्हणून ते पप्पू आणि मी असं आलंय. हो. कारण त्याचे सगळे मित्र, हं. जवळचे सगळे हे म्हणजे क्रिकेटर्स पण हं. सगळे त्याला पप्पू म्हणूनच म्हणायचे. द्वारकानाथ फार क्वचित कोणी म्हणायचं. बरं. म्हणजे अगदी अजित वाडेकरांपासून हं. रमाकांत देसाईंपासून ते वासू परांजपेंपासून सगळे त्याला पप्पूच म्हणायचे. बरं. कोणी द्वारकानाथ म्हणलेलं मला आठवत नाही. पण मग घरी जेव्हा सर असायचे आणि क्रिकेट क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले, सिनेमा क्षेत्रातली लोक येत होती घरी? हो, हो. क्रिकेटच जास्त. कोण कोण? आम्हाला त्याचे किस्से ऐकायला नक्की आवडेल. सगळे बरेचसे क्रिकेट म्हणजे अगदी चेतन शर्मा आणि राजेंद्र घईपासून बरं. आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. हं. बरेच क्रिकेटर्स. हं. पण त्याच्यात वसू परांजपे, अजित वाडेकर आणि हे रमाकांत देसाई हं. आणि सचिन यांचा एकदम खूप घरोबा. हं. प्रवीण आमरे ह्या लोकांचा एकदम आमचा घरोबा होता. हं. ते म्हणजे नेहमी जेवायला म्हणा किंवा काही येत असत. हं. जास्त सचिन आला आमच्या घरी. ते सिरीज असेल त्याच्या आधी तो जनरली यायचा आमच्याकडे जेवायला. बरं. सचिन घरी यायचा. हे लपवून कसं ठेवायचं तुम्ही इतर लोकांपासून? नाही सांगायचं. खरं तर आमची चाळ आहे. हं. 2 खोल्यांचं आमचं घर आहे दादरला. हं. पण नाही आम्ही कोणालाच नाही सांगायचं. तो जेव्हा यायचा तेव्हा गल्लीतल्या लोकांना कळायचं. कारण त्याची एवढी मोठी गाडी होती ती. बरोबर. त्याच्यामुळे लक्षात यायचं लोकांच्या. हं.
पण एकदाच त्रास दिलेला आहे लोकांनी. दरवाजा ठोक, हाका मार असं. पण अदरवाईज लोकं उभी राहायची तो जाईपर्यंत. हं. मग सही घ्यायची किंवा फोटो काढायचे हं. वगैरे. पण बाकी त्रास नाही कधी कोणी दिला. पण हे सचिनचे फॅन्स सगळे. हो. मग सरांचे फॅन्स पण एक वेगळा कल्ट आहे तो सगळा. हो. तर सर आणि त्यांचे सामान्य फॅन्स ह्यांच्यामध्ये रिलेशन कसं होतं? ते Facebookवर तर तो सगळ्यांना उत्तरं द्यायचा. हो. म्हणजे कोण-कोण काय-काय प्रश्न विचारायचे. आता जेव्हा मी त्याचा फोन बघते, हं. तेव्हा माझ्या लक्षात येतं की 2017-18 त्याला कोणी-कोणी काय-काय प्रश्न विचारायचे हं. आणि त्याची तो उत्तरं द्यायचा. हं. असे घरी पण काही फॅन्स यायचे. म्हणजे मुंबईत आलेत, हं. लांबून आलेत. हं. असेही काही फॅन्स यायचे घरी. हं. आणि किंवा काही लोकं प्रस्तावना पुस्तकावर लिहा, हं. असं सांगायलाही लोकं यायचे.